आलेला आहे आणि त्या 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक पूर्ण करणं कंप्लीट करणं अनिवार्य आहे। तसे घडलं नाही तर आपला एक प्लेयर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे। त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा। 25 मिनिटांमध्ये 5 षटक आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी दिला आहे। थँक्यू थँक्यू। हॅलो 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 सौरभ सर बोला ना। 2 इनिंगचा पहिला इनिंग मध्ये पहिल्या चेंडूवरती जो कोणी षटकार लागेल त्याच्यासाठी 500 रुपये आणि इनिंगचा पहिला षटकार कोणी मारू द्या दोन्ही इनिंग मध्ये त्यांच्यासाठी सन्माननीय आदरणीय सन्माननीय काशीनाथ सुधाकर काशीनाथ राणे साहेब यांच्या माध्यमातून दोन्ही इनिंग मध्ये पहिला जो षटकार लावेल त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे। धन्यवाद। सामन्याला सुरुवात आवाज प्रीमियर लीग 2025 सीझन 3 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। सर्व कार्यांना व्यवस्थित पार पाडणारा गणपती बाप्पा 14 विद्या 64 गुणांचा अधिपती गणपती बाप्पा। नक्की सामन्याला सुरुवात आणि त्या सामन्याचा धावता सूत्रसंचालन मी आपल्या राष्ट्रीय भाषा हिंदी मध्ये ऐकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन। धन्यवाद। तो सबसे पहले आए हुए सभी दर्शकों का आवाज प्रीमियर लीग 2025 सीजन 3 इस प्रतियोगिता के द्वारा तहे दिल से स्वागत है। प्रारंभिक जोड़ी मैदान पर गीतेश और उनका साथ देते हुए वेदांग और गेंदबाजी की मोर्चे को संभालेंगे अमोल। फिरकी का जादूगर ऑफिशियल अंपायर का ग्रीन सिग्नल। गेम इज ऑन। पहला P1 पावर प्ले का षटक अमोल गेंदबाजी करते हुए। ओहो इस बार देखिए पहली गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी अंदर आई बल्लेबाज को चकमा दिया। डॉट गेंद की शुरुआत यहां पर गेंदबाजी करने वाली टीम के माध्यम से होती हुई एक अच्छी शुरुआत। पहला छक्का कोई भी लगाएगा उस खिलाड़ी के लिए इस मैच में सम्मानीय सुधाकर काशीनाथ जी राणे साहब इनकी जानिब से 500 रुपए का कैश प्राइज है और वो अपॉर्चुनिटी के लिए एक छक्का लगाना जरूरी है। पहली गेंद यहां पर बिंदी गेंदबाज गीतेश को चकमा देते हुए गेंदबाज अमोल। आज आवाज प्रीमियर लीग ना नावासाठी ना पैशासाठी ही स्पर्धा फक्त आवाज गावासाठी। ओहो इस बार लाउड अपील लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद ऑफिशियल अंपायर का इशारा यहां पर जरूर डॉट खेल जाती हुई शानदार गेंदबाजी कमाल की गेंदबाजी लगातार की 2 गेंदें यहां पर बिंदी डालने में कामयाब होते हुए 30 यार्ड सर्कल का मैदान 360 और इस पावर प्ले की ओर में मैटेंडरी पावर प्ले की ओर में बल्लेबाजों को जकड़ कर रखने का प्रयास किया है गेंदबाज अमोल ने। लगभग शातिर गेंदबाज है। इस बार कवर के ऊपर से खेल दिया फील्डर है भाग मिल्खा भाग। जब तक फील्ड करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए आंखों ही आंखों में इशारा किया। 2 रन मुकम्मल किए। 2 रनों की सहायता से यहां पर बैलगाड़ी प्रेमी आज जरूर मैदान पर
गेंदबाजी के लिए आते हुए सर्वेश कवले जर्सी नंबर 45 परिधान करते हुए एक ऑलराउंडर कैटेगरी के खिलाड़ी नागेश्वर आवास टीम से बिलोंग करने वाले आज सर्वेश कवले. विनंती असेल चालू सामन्यामध्ये गाड्या आणू नका, कृपया सहकार्य करा. सर्वेश कवले के ऊपर भरोसा दिखाया गेंदबाजी करते हुए. CI11 आवास टीम ने पहले टॉस जीतकर फील्डिंग का मुजाफा लिया. नागेश्वर आवास टीम के लिए बल्लेबाजी के लिए दावत दी है, जबकि पहले ओवर की समाप्ति के बाद बिना कोई विकेट खोए 7 रन स्कोर कार्ड पर. हमारे साथ हमारे काबिल दोस्त आशीष जी म्हात्रे, काफी सालों के बाद उनसे मुलाकात जरूर यहाँ पर भी. आवास प्रीमियर लीग 2025 सीजन 3 इस प्रतियोगिता में फिर से एक बार गेंदबाजी करेंगे सर्वेश कवले. फील्डिंग रिस्ट्रिक्शन को चेंज करते हुए यहाँ पर दिखलाते हुए किस तरह की गेंदबाजी, क्योंकि दूसरा पावर प्ले का ओवर जारी है. स्ट्राइक पर बल्लेबाज है गीतेश. इस बार देखिए फुलर लेन की गेंद जल में लाने की कोशिश. यस नो यस नो, एक ही प्लेटफॉर्म पर 2 ट्रेन और जरूर यहां पर एक्सीडेंट होता हुआ फिर से एक बार. थैंक यू डीजे सौरभ, मैं तेजी से आपका आभार व्यक्त करूंगा. यहां पर देखिए बिना कोई विकेट रन बनाए न कोई गेंद के लिए यहां पर वेदांग गोल्डन डक का चश्मा पहनकर बैक टू द पॅव्हिलियन. यहां पर पहिला झटका. विनंती असेल फलंदाजी करणारा संघ आपला प्लेयर्स रेडी ठेवायचा है. न्यू बैटर मैदान पर जर्सी नंबर 3 परिधान के हुए प्रणय ब्राइटर मैदान पर जाते हुए, जो कि यहां पर वेदांग थोड़े से नाराज करते हुए रनआउट के स्वरूप में उन्हें कॉल दिया गया था, पर अति घाई संकटात नहीं. दोनों जवानी के मस्ती में चूर, न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा. क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट होता हुआ हमारे पास पहला छक्का लगाने वाले बल्लेबाज के लिए अपॉर्चुनिटी है. सुधाकर काशीनाथ जी राणे साहब इनकी जानिब से पहला छक्का. दोनों इनिंग में जो भी खिलाड़ी लगाएगा उसके लिए 500 रुपए का कैश प्राइज है. सर्वेश कवले पहली गेंद के ऊपर विकेट प्राप्त करते हुए शानदार गेंदबाजी. थोड़ा सा टाइम ज्यादा हो रहा है सर्वेश, क्योंकि 20 मिनटों में आपको 4 ओवर समाप्त करना अनिवार्य है. टाइम लगाया गया है, अन्यथा एक प्लेयर 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा. इस बार देखिए स्ट्रेट डाइव लॉन्ग ऑन बॉर्डर लाइन के पार. तू रूप की रानी मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर बाउंड्री लाइन के बाहर आ जा. डीजे थैंक यू डीजे मास्टर. पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर गीतेश ने अपने इरादे स्पष्ट किए. जिस बल्लेबाजी के लिए गीतेश जाने जाते हैं वही बल्लेबाजी नागेश्वर आवास टीम के लिए करते हुए 24 के साथ स्कोर में इजाफा, स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा 11 रन. हसीन जहां भाभी के हीरो जर्सी नंबर 11 मोहम्मद शामी इस बार डीप कवर पॉइंट क्षेत्र खाली है. अलोंग द कारपेट गेंद ट्रैवल होती हुई फील्डर फील्ड करेंगे, थोड़े से फंबल हो गए, पर यहां पर देखिए जब तक फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों ही आंखों में इशारा करते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए. 2 रनों की सहायता से स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा है 13 रन. 13 रन स्कोर कार्ड पर, एक विकेट के नुकसान पर, जबकि यह दूसरा और प्रगति पर एक शानदार मैच नागेश्वर आवास वर्सेस CI11 आवास प्रीमियर लीग 2025 का पहला उद्घाटनीय मुकाबला. इस बार थर्ड मैन बल्ले का भारी सिरा बिहाइंड द विकेट, लॉन्ग स्टॉप बॉर्डर लाइन के पार, गेंद बॉर्डर लाइन के पार आता हुआ शानदार चौकार. डीजे थैंक यू डीजे मास्टर. इस देखिए 24 के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा ऋषभ पंत AB डिविलियर्स जर्सी नंबर 17. खतरा यहां पर निर्माण करते हुए सर्वेश कवले के ऊपर प्रतिकार किया है बैटर गीतेश ने, क्योंकि उन्हें पता है पहले ओवर में जरूर पावर प्ले के ओवर में कम रन प्राप्त किए थे, पर इस बार बड़े स्ट्रोक लगाते हुए कामयाब बल्लेबाजी होती हुई दूसरे पावर प्ले के ओवर में सर्वेश कामले को टारगेट करने का प्रयास लगभग कामयाब. फिर से एक बार सर्वेश कामले कवले अपने ओवर की
फुल टॉस गेंद इस बार बैकवर्ड स्क्वायर की दिशा में खेल दिया, भाग मिल्का भाग, गेंद बाउंड्री लाइन के पार होगी, गेंद जाएगी सीमा पार। आवाज प्रीमियर लीग शानदार चौकार। थैंक यू डीजे मास्टर। इस चौके के साथ स्कोर जा पहुंचा 21 रन स्कोर कार्ड पर। लैला के शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया। सर्वेश कवले इतना भागा कि लंगड़ा हो गया, क्योंकि यहां पर चौवे छक्कों की बौछार करने का प्रयास कर रहे बैटर गीतेश, पर जरूर 3 चौवे इस ओवर में लगू लगाने में कामयाब हो चुके हैं बैटर। फिर से एक बार गीतेश 21 रन स्कोर कार्ड पर। दूसरे पावर प्ले की ओर की आखिरी एक गेंद शेष बाकी है, आखिरी गेंद का सामना करेंगे फिर से एक बार गीतेश, प्रारंभिक सलामीवीर बल्लेबाज। ओहो, इस बार हल्के हाथों से प्लेस किया है, शॉर्ट कवर पॉइंट की दिशा में फील्डर थे, पर जब तक फील्ड करेंगे तब तक 1 रन आसानी से मुकम्मल किया। इस 1 रन के साथ सर्वेश ने ज्यादा से ज्यादा स्ट्राइक अपने पास रखने की कोशिश की है और कामयाब होते हुए। दौर की समाप्ति के बाद 22 रन 1 विकेट की नुकसान पर। हर कामयाबी पर तुम्हारा नाम होगा, हर कामयाबी पर तुम्हारा नाम होगा, तुम्हारे हर कदम पर दुनिया का सलाम होगा। डटकर करना मुकाबला तुम मुश्किलों का, एक दिन ये वक्त तुम्हारा गुलाम होगा। इस ओवर में जरूर गेंदबाज ने 15 रन खर्च किए, पहले ओवर में 7 रन, दूसरे ओवर में 15। दौर की समाप्ति के बाद 22 रन। तीसरे ओवर के लिए किस गेंदबाज को आमंत्रित किया जाएगा, इस विचार विनय में स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम। टाइम सेट है अमोल जी, अगर आप देरी करोगे तो 5वें ओवर के लिए आपको एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा, क्योंकि आप टीम मीटिंग ज्यादा से ज्यादा ना ले। 12 के 12 गेंद बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज गीतेश ने खेले हो, जिसमें टोटल स्कोर जा पहुंचा है 22 रन। अभी भी CI11 टीम काफी विलंब हो रहा है, ये हम बार बार आपको नहीं कहेंगे, क्योंकि आपको पेनलाइज किया जाएगा, उसमें कोई शक नहीं है, क्योंकि आपकी जो टीम मीटिंग ज्यादा बढ़ रही है उसका खामियाजा आपको भुगतना पड़ेगा। तीसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए CI11 टीम की जानिब से शंतनु। गीतेश बल्लेबाजी करते हुए नॉन स्ट्राइक पे प्रणय, एक भी गेंद खेलने का मौका नहीं मिला प्रणय को, वही बैटर नॉन स्ट्राइक एंड पर। शंतनु गेंदबाजी के लिए आते हुए 11 मिनट हो चुके हैं, 4 मिनट में ये ओवर को समाप्त करना अनिवार्य होगा। आने वाली 5 मिनट में चौथा ओवर जारी होगा। ओहो, इस बार और पिच गेंद स्ट्रेट ड्राइव मिड ऑन बॉर्डर लाइन के पार, मस्तक पे दस्तक देने वाला ये पहले इनिंग का पहला शानदार षटकार। थैंक यू डीजे मास्टर। सम्मानीय सुधाकर काशीनाथ जी राणे साहब, इनकी जानिब से पहला छक्का लगाने वाले बल्लेबाज गीतेश, इनके लिए 500 रुपए का कैश प्राइज बख्शिश आ चुका है, कांग्रेचुलेशन। और इस छक्के के साथ स्कोर छलांग लगाता हुआ 28 रन 28 स्कोर कार्ड पर लगते हुए पहली गेंद के ऊपर शंतनु का प्रतिकार किया है मिड ऑन की दिशा में। पहले 2 गेंदों पर 2 ओवर में जरूर शांत थे, पर इस पहली गेंद के ऊपर गीतेश ने अपने इरादे स्पष्ट किए और नागेश्वर आवास टीम के लिए 6 रनों के साथ इस ओवर में शुरुआत करते हुए। ओहो, फिर से एक बार देखिए काउ कॉर्नर सीमा रेखा के पार स्ट्रेट ड्राइव लॉन्ग ऑन बॉर्डर लाइन के पार षटकार। थैंक यू डीजे मास्टर। सम्मानीय आदरणीय प्रमोद भगत सर, इनके माध्यम से अगर लगातार 3 गेंदों पे 3 छक्के लगाते, 2 तो लगे हैं, अभी 1 गेंद पर ही अगर छक्का आता है, हैट्रिक लगाते तो 500 रुपए का कैश प्राइज प्रमोद भगत सर के माध्यम से बैटर गीतेश के लिए होगा। लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाए, टीम का स्कोर खड़ा किया है 34 रन। अच्छी शुरुआत यहां पर, क्यों मुझे बल्लेबाजी के लिए पहले मोर्चे पर भेजा गया, इस जिम्मेदारी लेते हुए जवाबदारी ली और षटकार लगाया, लय भारी। बैटर है गीतेश।
इस बार फुल टॉस गेंद, डीप कवर पॉइंट क्षेत्र में, वहां पर अच्छा कैच लपका और गीतेश की पारी को पूर्ण विराम लगता हुआ शानदार कैच, विकेट का पतन, डीजे को मौका। वेस्ट बिमर्स का रिव्यू लिया जाता है, जरूर यहां पर देखना है क्या डिसीजन होगा। बैटर भेजिए। जरूरी यहां पर लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाने के बाद तीसरी गेंद पर कमबैक करते हुए गेंदबाज शंतनु, स्कोर रुका हुआ 34 रन, 34 रन स्कोर कार्ड पर। जरूर एक शानदार छक्का लगाने का प्रयास किया था, कोशिश की थी कवर के ऊपर से बैटर गीतेश ने, पर उस बार शानदार कैच लपका और विकेट का पतन, दूसरा झटका टीम को लगता हुआ नागेश्वर आवास गीतेश के रूप में। न्यू बैटर मैदान पर समीर पारकर, इनायत नंबर 4 पर बल्लेबाज आते हुए जर्सी नंबर 10 परिधान किए हुए खिलाड़ी। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर छक्का, तीसरी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए शंतनु। जिस गीतेश खिलाड़ी ने इस प्रतियोगिता में शानदार बल्लेबाजी की, वही बल्लेबाज बैक टू द पैविलियन लौटाते हुए शानदार कैच लपका। तालियों की बौछार उनके खेमे में जरूर होती हुई। तो फिर से एक बार न्यू बैटर मैदान पर इनायत नंबर 4 पर हम देख रहे हैं समीर पारकर, अलीबाग टेनिस क्रिकेट खिलाड़ी में इसने अपनी पहचान बनाई है। आज आवास प्रीमियर लीग 2025 सीजन 3 में किस तरह की बल्लेबाजी उनके पक्ष में होगी। नागेश्वर आवास टीम के लिए बल्लेबाजी करने के लिए मौका मिला है, चौथी गेंद डालने के लिए तैयार। फिर से एक बार राइट एंड राउंड विकेट शंतनु। ओहो, इस बार अच्छी गेंद टैप करना चाहते थे, चॉप लगाना चाहते थे, गेंद को जरूर यहां पर मिरिट के पहुंच तक नहीं पाई, यहां पर डॉट गेंद जाती हुई। 34 रन स्कोर कार्ड पर समीर पारकर एक अच्छे खिलाड़ी है, पर उसकी आज अग्नि परीक्षा है, कसौटी है। 34 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर तीसरा और प्रगति पर 5 ओवर का होने वाला मैच, CI11 वर्सेस नागेश्वर आवास। ओहो, इस बार देखिए समीर पारकर हवा का झोंका और इस बार हवा के साथ घटा के संगीन को भेज दिया सीमा पार, षटकार। जरूर इस बार देखिए शानदार छक्का लगाया, पहली गेंद जरूर गेंद की मिरिट तक पहुंच नहीं पाए और इसीलिए तो कहा जाता है ना दोस्तों, ओमकार सर आपको पता होगा, गेंद की मिरिट तक पहुंचना है बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में गेंदबाज का टप्पा जरूर कभी भूलना नहीं चाहिए। इसकी पहली की गेंद के ऊपर जरूर फुटवर्क का इस्तेमाल नहीं किया था, पर इस बार जड़ में डालने की कोशिश की थी उनके स्लॉट में और जरूर उसके ऊपर प्रतिकार किया, रिजल्ट आया छक्का। छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 40 रन, 2 विकेटों के नुकसान पर। अच्छी शुरुआत नागेश्वर आवास टीम की जानिब से यहां पर होती हुई। आखिरी गेंद इस तीसरी ओवर की, समीर पारकर छक्के के साथ अपनी इनिंग की आगाज करते हुए 40 रन, 2 विकेटों के नुकसान पर तीसरा और प्रगति पर। आखिरी गेंद इस तीसरे ओवर की जारी। इस बार देखिए नो किस्म की गेंद, तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। उगड़ा डोले पहानी, चेंड हुआ है फ्री हिट। फ्री हिट का मौका बैटर यहां पर समीर पारकर को होगा।
ओहो, फ्री की गेंद और ये छक्का आता हुआ सुपर हिट, लगातार का बड़ा स्ट्रोक यहाँ पर समीर पारकर ऑन द फायर, आता माझी सटकली. जरूर यहाँ पर समीर पारकर बल्लेबाजी के लिए क्या गए, ऐसा लग रहा है कि पैविलियन से ही वो सेट होकर गए और लगातार 2 छक्के लगाकर टीम का स्कोर खड़ा किया है. 47 रन 47, 3 ओवर की समाप्ति के बाद बचे हुए 12 गेंदों का खेल शेष बाकी है. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. इसीलिए तो कहते हैं ना, रोगी को दवा चाहिए, योगी को जब चाहिए. हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें क्रिकेट में रन चाहिए और वही प्राप्ति यहां पर करते हुए नागेश्वर आवास के बैटर समीर पारकर. न्यू गेंदबाज सर्वेश कवले स्ट्राइक पर पहली गेंद का सामना करेंगे. पहली बार प्रणय, जिस खिलाड़ी को इनायत नंबर 3 पर बल्लेबाजी के लिए भेजा गया, चौथे ओवर में पहली गेंद का सामना करेंगे बैटर प्रणय. जबकि सर्वेश कवले, जिन्होंने दूसरे ओवर में 15 रन खर्च किए थे, काफी महंगा ओवर पर विश्वास दिखाया CI11 टीम के कप्तान ने सर्वेश कवले के ऊपर भरोसा दिखाते हुए. तो स्ट्राइक पर बैटर प्रणय. ओहो, इस बार स्विच हिट करने का प्रयास, दूधाई तलवार बनी तो आबाद, नहीं तो बर्बाद. सीधे उंगली से घी निकल रहा है तो उंगली को टेढ़ी करने की आवश्यकता नहीं है. यहां पर प्रणय ऐसे शॉट ज्यादा खेलते हैं. पहली गेंद डॉट. फिर से एक बार सर्वेश, इस बार मिस टाइमिंग गेंद हवा में और गोल्डन डक का चश्मा पहनकर फिर से एक बार पैवेलियन. प्रणय आउट होते हुए, डीजे को मौका. थैंक यू डीजे मास्टर. हम देख रहे हैं स्टी रक्षक विकेट कीपर विराज, इन्होंने कोई गलती नहीं की और प्रणय जैसे बैटर को यहां पर वापसी का रास्ता दिखलाते हुए तीसरा झटका न्यू बैटर मैदान पर जाते हुए दीपेश, जर्सी नंबर 17 परिधान के हुए दीपेश को मौका मिला है बल्लेबाजी करने के लिए. सर्वेश ने इस गेंद के ऊपर जरूर अच्छा परफॉर्मेंस दिखलाया. मैं तो कहूंगा CI11 टीम के कप्तान ने जो भरोसा दिखा है उसी लायक यहां पर गेंदबाजी की है. पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए. सन्माननीय धीरजी राणे साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठापाशी यायचं. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत है. और इस बार देखिए क्या शानदार गेंद डाली, यहाँ पर दीपेश जैसे बैटर को चकमा देने में कामयाब होते हुए गेंदबाज सर्वेश दूसरे ओवर में जो गलती की ना उसे सुधारते हुए. यानंतर होणारा सामना अथर्व 11 आवास वर्सेस एव्हेंजर आवास. दोनों संघाचे संघनायक टॉस साठी यायचा. इनिंग संपल्यानंतर इस बार देखिए पहली गेंद के ऊपर डॉट गए पर दूसरी गेंद पर दीपेश ने अपना इरादा स्पष्ट किया. डीप स्वीपर कवर बाउंड्री लाइन के पार, शानदार चौकार. डीजे मास्टर इस छवि की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ 51 रन स्कोर कार्ड पर लगते हुए यहां पर दीपेश अभी बल्ले के साथ जरूर शानदार परफॉर्मेंस दिखलाने में कामयाब होते हुए. सर्वेश कवले अपनी छोड़ के अगली गेंद. ओहो, इस बार देखे थोड़ी सी नीचे रहती हुई पहले ऑन द राइज करना किया था, पहले ही मन बना लिया था पर इस बार ऑफ स्टंप की गेंद थी, आप कवर की दिशा में खेलना था. इस बार नतीजा कुछ अलग, डॉट गेंद जाते हुए स्कोर रुका हुआ 51 रन. चौथा ओवर प्रगति पर. इस बार बैक टू द बॉलर, खुद के फॉलो थ्रो में कैच लेने का प्रयास. शानदार गेंदबाजी, कम बैक किया है गेंदबाज सर्वेश कवले ने. 4 ओवर की समाप्ति के बाद 51 रन स्कोर कार्ड पर.
इस ओवर में मात्र एक चौवा देने के बाद शानदार गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी। 4 ओवर की समाप्ति के बाद 51 रन आने वाली 6 गेंदें शेष बाकी है। आखिरी ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए CI11 आवाज टीम की जानिब से आकाश गेंदबाजी के लिए आते हुए, जबकि स्ट्राइक पर समीर पारकर रन मशीन। आज उन्होंने 2 गेंदों पर 2 छक्के लगाकर अपनी पारी को जरूर संभाला है। वही बैटर समीर पारकर आकाश के लिए गेंदबाजी करेंगे। आकाश स्लॉग ओवर में किस तरह की गेंदबाजी करेंगे, क्योंकि स्ट्राइक पर समीर पारकर रन मशीन है नागेश्वर आवास की। 51 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 4 ओवर की समाप्ति के बाद। आखिरी ओवर लेकर आकाश आते हुए, समीर पारकर नाम में ही दम है। ओहो, पहली गेंद आने वाले से खेल दिया है ऑन साइड में। गेंद 1 बाउंस सीमा पार। डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और चौकार देख। डीजे थैंक यू डीजे। इस बार पहली गेंद के ऊपर समीर पारकर ने चौके के साथ आगाज किया। गेंदबाज आकाश का 55 रन स्कोर कार्ड पर 55। ओहो, फिर से एक बार देखिए, घुटना टेक, तमाशा देख। ऑन साइड में समीर पारकर का बल्ला हल्ला बोल। डीजे थैंक यू डीजे मास्टर, थैंक यू डीजे। इसीलिए तो मैं कहता हूं ना, राजा है तू। तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर। तू इस मैदान पर खिलाड़ी बनकर आया कर। तुझे ही बख्शी है इस मैदान की सल्तनत। इस सल्तनत का तू सुल्तान बनकर आया कर। और समीर पारकर आज सुल्तान की तरह बरसते हुए यहां पर रन मशीन और छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 61। 61 रन स्कोर कार्ड पर। शानदार बल्लेबाजी, खाइन तर तुपाशी नाई तर उपाशी, ऐसे बैटर है समीर पारकर। 2 गेंदों पर 10 रन प्राप्त करते हुए 61 रन स्कोर कार्ड पर लगते हुए पहला मैच नागेश्वर आवास वर्सेस CI11। इस बार फिर से एक बार पहले रन बनाकर खेलना चाहते थे, थोड़ी सी गेंद नीचे रही और बल्लेबाज को चकमा दिया। डॉट गेंद जाते हुए आने वाले 3 गेंदें शेष बाकी है। क्या 3 गेंदों पर बड़े स्ट्रोक आएंगे रन मशीन समीर पारकर के बल्ले से। 61 रन स्कोर कार्ड पर लगते हुए स्ट्रेट लॉन्ग ऑफ बॉर्डर के ऊपर से मस्तक में दस्तक देने वाला गेंद 1 बाउंस सीमा पार। शानदार चौकार। डीजे थैंक यू डीजे मास्टर। चौबे के साथ स्कोर छलांग लगाता हुआ 65 रन 65। क्या शानदार बल्लेबाजी करे समीर पारकर। आज इस प्रतियोगिता में जरूर अपने बल्लेबाजी के जलवे दिखाने में कामयाब। क्यों अलीबाग टेनिस क्रिकेट में इस खिलाड़ी का नाम बड़ा लिया जाता है, वो दिखलाते हुए। ओहो, इस बार फुल टॉस गेंद गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा कबूल न कर सके समीर पारकर। नजर हटी, दुर्घटना टली मैं तो कहूंगा। डॉट गेंद जाती हुई इस इनिंग की इस पारी की आखिरी एक गेंद शेष बाकी है। अगर इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आता है तो टारगेट सम्मानजनक किया जाएगा। आवास प्रीमियर लीग 2025 सीजन 3
इस बार देखिए रनवे में थोड़ी सी खराबी, मृत गेंद, ऑफिशियल अंपायर का इशारा, डीप गेंद जिसे कही जाती है। फिर से एक बार अपने रनिंग बैट्समैन में गेंदबाज आकाश सजोगे। यानंतर होणारा सामना टीम एव्हेंजर्स आवास वर्सेस अथर्व आवास, दोन्ही संघाचे संघटक टॉस बॉक्स मध्ये यायचे। इस बार देखिए जड़ में डालने की कोशिश, अलोंग द कारपेट खेल दिया, मिड विकेट की दिशा में फील्डर है, फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों ने भाग मिलका भाग, दो रन आसानी से मुकम्मल। इस दोनों के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 67 और जीतने के लिए 68 रनों की आवश्यकता है। यह सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में हमारे काबिल दोस्त रायगढ़ का बुलंद आवाज मल्यान गांव से बिलोंग करने वाले वेदांत जी कंटक सर के पास। धन्यवाद। थँक्यू भाईजान। आवाज प्रीमियर लीगचा आजच्या दिवसातला पहिलाच सामना आणि पहिलाच सामना जर पाहिलं तर नागेश्वर आवाज विपक्ष सिया वॉरियर्स किंवा सिया 11 आवाज या दोन संघांच्या दरम्यान रंगताना आपल्याला दिसला। सिया 11 संघानं प्रथम जर पाहिलं तर नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि नागेश्वर आवाज संघाला आपण जर पाहिलं तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं आणि तिथे मात्र समीर पारकर नावाचं वादळ मैदानावर आलं, त्याच्या आधी गीतेश नावाचं वादळ मैदानावर आलं आणि दोघांनी मिळून जर पाहिलं तर तब्बल आपल्या संघाला सांघिकरित्या जवळजवळ नाही म्हटलं तरी 67 धावांपर्यंत नेलं आणि 68 धावांचं लक्ष्य आहे। मग त्याच्यामध्ये 34 धावांची गीतेशची खेळी होती, त्याच्यामध्ये 28 धावांची समीरची खेळी होती आणि असं असताना निश्चित रूपानं जर बघितलं तर 68 धावांची गरज येणाऱ्या 30 चेंडूंवर असेल तर या मैदानाच्या व्यूहरचनेप्रमाणे अप्रतिम धावसंख्या या ठिकाणी धावफलकावर लावलेली पाहायला मिळाली, ती म्हणजे नागेश्वर आवाज संघाच्या माध्यमातून। तत्पूर्वी यानंतर होणारा सामना अथर्व 11 आवाज विपक्ष अवेंजर आवाज। मी भाईजान आपल्याला विनंती करतो आपण नाणेफेक करायची आहे। या दोनही संघांच्या दरम्यान जो सामना होईल अप्रतिम सामना होईल त्याची नाणेफेक करायची आहे। ओवी सूरज गवाणकर हिच्या माध्यमातून ओवी 11 आवाज संघ देखील आहे। निश्चित रूपानं कशा प्रकारचा सामना त्यांचा देखील पाहायला मिळेल आपण पाहणार आहोत। 68 धावांची गरज आहे, 68 धावांचं लक्ष्य आहे, 68 धावा कशा प्रकारे धावफलकावर लावल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत। माझ्यासोबत माझे साथी समालोचक भाईजान इम्रान बुखारी या ठिकाणी आहेत आणि नक्कीच जर पाहिलं तर आवाज प्रीमियर लीगच्या या मंचावर आजच्या पहिल्या दिवशी तिसऱ्या पर्वामध्ये आपण सगळेजण जमलो असताना इथे मात्र या सामन्याला सुरुवात केली जाते। धन्यवाद। तत्पूर्वी विनंती असेल अथर्व 11 आवास वर्सेस अवेंजर आवास। भाईजान बाबासाहेब नाजरे हायस्कूल आवास हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक प्रमोद भगत सर यांच्याकडून आमच्या मंडळासाठी 2000 रुपयाची देणगी आलेली आहे, तरी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो। त्याचप्रमाणे बिल्कुल गुप ग्रामपंचायत आवासचे माजी उपसरपंच सुधीर भाई राहुल यांच्याकडून सुद्धा 1500 रुपयाची देणगी आलेली आहे। मंडळातर्फे हार्दिक स्वागत। धन्यवाद। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल होतोय अथर्व 11 आवास वर्सेस एव्हेंजर्स आवास। अथर्वचा कॉल अँड हेड। अथर्व 11 नाणेफेकीचा कौल जिंकलाय। आपण पाहतोय आवास प्रीमियर लीग 2025 सीझन 3 नाणेफेकीचा कौल जिंकलाय। काय डिसिजन असेल? फिल्डिंग करू, फिल्डिंग। 5 षटकांचा सामना आहे, किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल एव्हेंजर्स आवाज संघासमोर? 60 धावांचा। आणि असे कोणते गोलंदाज आहेत त्यांच्यावरती तुम्ही विश्वास ठेवणार आहात? आहेत, सर्वच आहेत, मिराज आहे, परेश आहे, दोघं आहेत चांगले। विश ऑल द बेस्ट। आपण या सर एव्हेंजर आवाज संघ जर आपण नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर आपला डिसिजन काय असता? फिल्डिंगच केली असती सर। आणि आता 5 षटकांमध्ये किती धावांचा टार्गेट सेट कराल? तरी पण 60-65 चा करू। त्यांचा पण डिसिजन होता की ते 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, पण अशा कोणते फलंदाज आहेत त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार आहात? आहे सुमित भगत आहे, मी स्वतः करेन, हर्षद आहे आमचा, आहेत 2-3 अजून आहे। आणि आवाज प्रीमियर लीग 2025 सीझन 3 आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर प्रत्येक वेळी आम्ही 1 नंबरच करतो आणि यंदा तर अतिशय सुंदरच झालंय, त्याच्यामुळे काय बोलू शकेल। थँक्यू सो मच।
New center points is toss box on the toss by Atharva 11 Avas and choose to field first. धन्यवाद भाईजान. या ठिकाणी आपण पाहिलं निश्चित रूपानं अथर्व 11 आवास आणि त्यांच्या समोर खेळणारा संघ असेल तो म्हणजे एव्हेंजर आवास यांच्यामध्ये नाणेफेक झाली. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा चालू सामन्याकडे वळणार आहोत. तत्पूर्वी सन्माननीय धीरजजी राणे उर्फ नाना यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी देवेंद्रजी म्हात्रे यांना विनंती करतो की आपण नानांचा इथे मात्र सन्मान करायचा आहे. तर निश्चित रूपाने जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 68 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय तो म्हणजेच नागेश्वर आवास संघ. आणि नागेश्वर आवास संघासमोर जर 68 धावांचं आव्हान असेल तर कशा प्रकारे त्या आव्हानाचा पाठलाग केला जाईल ही देखील गोष्ट या ठिकाणी क्लिअर केली जाईल. आमच्या सोबत आमचे डीजे माऊली जोडले गेलेले आहेत. अप्रतिम डीजे ऑपरेटिंग या ठिकाणी आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. अप्रतिम गाणी त्यांच्या माध्यमातून पाहतोय. अप्रतिम साऊंड सिस्टीम त्यांच्या माध्यमातून पाहतोय. युट्यूबच्या माध्यमातून जर ही स्पर्धा पाहायचं झालं तर टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभर युट्यूबच्या साहाय्यानं लाईव्ह दाखवली जाते. दोन्ही ऑफिशियल पंच आपल्याला या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. MCA चे ऑफिशियल पंच आहेत. सोबत भाईजान इम्रान बुखारी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. आमच्यासोबत स्कोरर ओमकार राणे जोडला गेलाय. आणि असं असताना आवाज प्रीमियर लीगच्या या पहिल्या दिवशी पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगसाठी मी वेदांत कंटक मॅन फ्रॉम मल्याण तुमच्याशी जोडलो गेलेलो आहे. नागेश्वर आवास संघासमोर 68 धावांचं आव्हान असताना नागेश्वर आवास संघाचे सलामीचे फलंदाज आकाश आणि समीर ही जोडी या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळते. अच्छा, सिया 11 संघाची जोडी आकाश आणि समीर आपण मैदानावर पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपेश. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू. चेंडूला मात्र डिफेंड केलं, डिफेन्स केलं, डिफेन्सिव्हरित्या खेळलं गेलं. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळाला. सन्माननीय अरुण विठोबा राणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी या कमिटीसाठी 2000 रुपयांची देणगी आली. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पुढचा चेंडू दीपेशच्या माध्यमातून ग्लान्स केलाय बॅकवर्ड पॉइंट रिजनला. क्षेत्ररक्षक नाही आहे 38 सर्कलचा. या ठिकाणी रिस्ट्रिक्शन असताना अप्रतिम फटका आलाय. फलंदाज आकाशच्या माध्यमातून. काही ठिकाणी ताकद काही ठिकाणी नजाकत दाखवली जाते. कमॉन डीजे. थँक्यू. पहिला चेंडू डिफेन्स केला. दुसऱ्या चेंडूला जर पाहिलं तर गुडलेन स्पॉटवर टाकला होता. त्याला हलक्या हातानं लेग साईडला ग्लान्स केला. चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. क्षेत्ररक्षक नव्हता हे जाणलं आणि त्याच्यावर जर पाहिलं तर चौकार नोंदविला गेला. 38 सर्कलच्या बाहेर पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफला आहे, दुसरा क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला आहे. आणि असं असताना 38 सर्कलचं रिस्ट्रिक्शन असताना दीपेशवर कशा प्रकारे आक्रमण करायचं हे आकाशला चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि असं असताना पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज दीपेश. लिडिंग एज लागते. झेल या ठिकाणी होत नाही आहे. 38 सर्कलचं पुन्हा एकदा बंधन या झेलला लागू होत आहे आणि त्यामुळे इथे जो झेल होऊ शकत होता तो झेल न होता या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या साहाय्यानं 6 धावा धावफलकावर आहेत. 68 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय तो म्हणजेच सिया वॉरियर्स, सिया 11 आवाज संघ. आणि असं असताना नागेश्वर आवाज संघाकडून गोलंदाजीला दीपेश आलाय. अप्रतिम फटका या ठिकाणी आलाय. परंतु दीपेशची ज्या प्रकारे गोलंदाजी आपण पाहतो त्या गोलंदाजीच्या अनुषंगानं निश्चित रूपानं अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. 7 धावा धावफलकावर आहेत. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा दीपेश सज्ज होईल. आता मात्र पहिल्यांदा समीर ऑन स्ट्राईक येईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू दीपेशच्या माध्यमातून समीर साठी. यावेळी मात्र पहिला चेंडू दीपेशचा समीर साठी होता. चेंडू यॉर्कर लेंथवर पडला. चेंडू जाऊन लेग एसटीला धडकला. फलंदाज समीर डक स्वरूपात बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे.
थँक्यू डीजे. अप्रतिम गोलंदाजी दीपेश घरतच्या माध्यमातून आपण पाहतो. व्यावसायिक क्रिकेटर आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावर चांगला क्रिकेट ज्याच्या माध्यमातून खेळला जातो. भाईजान, तुम्हाला आठवतंय तुम्ही मल्ल्याणच्या मैदानावर पहिल्यांदा जय हनुमानची स्पर्धा करायला आले होते, तेव्हा जय हनुमान मल्ल्याण संघानंच फायनल मारली होती. तेव्हा नागेश्वर आवाज संघ फायनलला होता आणि त्या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट गोलंदाज कोण ठरला असेल तर तो दीपेश घरत होता. तोच दीपेश घरत या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणजे 2 टर्मची स्पर्धा झाली. एक वर्ष मिरज घरत ठरला होता, एक वर्ष दीपेश घरत ठरला होता. म्हणजे मल्ल्याणचं मैदान आवासकरांसाठी जर पाहिलं तर लकी ठरलं होतं. 2ही वर्षी त्यांनी नंबर मारला होता. असं असताना या ठिकाणी तोच दीपेश गोलंदाजी मार्कवर आलाय. अप्रतिम गोलंदाजी करतोय, 7 धावा खर्च करतोय, 5 चेंडूंवर 1 गडी बाद करतोय आणि आता मात्र समीरची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज सर्वेश मैदानावर आलाय. पुढचा चेंडू, अंतिम चेंडू. यावेळी देखील इनसाइड एज लागली होती. यष्टीरक्षकाला चकवता चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूला मात्र शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केली आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा आलेल्या आपण पाहिल्या. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर नागेश्वर आवाज संघानं 67 धावा धावफलकावर लावल्या होत्या. 68 धावांचं लक्ष्य सिया 11 आवाज संघासमोर ठेवलं होतं. असं काहीसं समीकरण आपण पहिल्या 5 षटकांमध्ये पाहिलं. त्याच्यानंतर दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू झाला. दुसऱ्या इनिंगची सुरुवात झाली. दुसऱ्या इनिंगच्या जर पाहिलं तर सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा धावफलकावर आलेल्या आपण पाहिल्या. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना दीपेशच्या माध्यमातून. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 बाद 8 धावा धावफलकावर आहेत आणि असं असताना दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गीतेश आलाय. हा तोच गीतेश आहे ज्याने प्रथम फलंदाजी करत असताना 34 धावांची अप्रतिम खेळी केलेली आपण पाहिली आणि तोच गीतेश आता जर पाहिलं तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर जर नागेश्वर आवाज संघाच्या माध्यमातून आला असेल तर खऱ्या अर्थानं कशा प्रकारची गोलंदाजी गीतेशच्या माध्यमातून देखील केली जाईल हे पाहणं गरजेचं आहे. या मैदानाकडे आपण पाहिलं तर अप्रतिम असं मैदान आहे. फेब्रुवारीचा महिना आहे भाईजान. फेब्रुवारीमध्ये कधी एवढं गरम होत नाही, परंतु आजकाल काय झालंय ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपण जर पाहिलं तर फेब्रुवारी महिन्यात देखील ऊन आपल्याला जास्त लागतं आणि असं असताना समुद्र किनारी असलेले हे मैदान, त्या मैदानावर सुरू असलेली ही आवाज प्रीमियर लीग आणि असं असताना पहिला चेंडू अप्रतिम टाकलाय गीतेशच्या माध्यमातून. फेब्रुवारी महिना आहे ना भाईजान, काही जणांसाठी उन्हाळा, काही जणांसाठी हिवाळा. कारण या महिन्यामध्ये काय असतं तर प्रेमाचे 7 दिवस असतात आणि मग त्या 7 दिवसात भरपूर जणांचं हृदय तुटतं, भरपूर जणांचं जर पाहिलं तर जोडलं देखील जातं. त्यामध्ये देखील आपल्यातले काही जण असतात. या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतो. इनसाइड आउट खेळला गेलाय, हलक्या हाताने खेळला गेलाय. डीप कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. 2 धावांच्या साहाय्यानं धावफलकावर 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गीतेश आहे गोलंदाजी मार्कवर, सर्वेश आहे ऑन स्ट्राईकला. या ठिकाणी चांगली खेळी पाहायला मिळते, परंतु कशा प्रकारचा खेळ आणखी पुढे सजवला जाईल, कशा प्रकारे गीतेशचे चेंडू पडतील, कशा प्रकारे त्याच्यावर आक्रमण केलं जाईल. कारण 68 धावांचं आव्हान घेऊन जर आपण पाहिलं तर सिया 11 संघ उतरला असेल तर निश्चित रूपानं हे आव्हान सोपं नाही आहे. याच्यावर जर पाहिलं तर तुम्हाला हाणामारी करावी लागेल, याच्यावर जर पाहिलं तर तुम्हाला षटकार चौकार मारावे लागतील, जेणेकरून तुम्ही या आव्हानाच्या नजदीक पोहोचू शकता. एक सेटल टार्गेट ठेवून, छोटं टार्गेट ठेवून तुम्हाला खेळायला लागेल आणि असं असताना तीच खेळी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू यावेळी मात्र 38 सर्कलला कव्हर करण्याचा, क्लिअर करण्याचा मानस होता. चेंडूला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवण्याचा मानस होता आणि त्याच्यामध्ये यशस्वी झालाय फलंदाज सर्वेश आणि या चेंडूवर चौकार येतोय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील अप्रतिम ऑपरेटिंग केलेली आपल्याला पाहतोय. डीजे माऊली या ठिकाणी आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि असं असताना इथे जर पाहिलं तर धावफलकावर 14 धावा नोंदविल्या गेल्या आहेत.
पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गीतेश सज्ज होईल, सामना करेल फलंदाज सर्वेश. गीतेशचा पहिला चेंडू निर्धावाला, त्याच्यानंतर चौक 2 धावा त्या, त्याच्यानंतर चौकार आला. पुढच्या चेंडूवर काय होणार? पुढचा चेंडू यावेळी मात्र नक्कीच चेंडूवर फटका खेळण्याचा मानस कोणत्याही प्रकारे दाखवला गेला नाही. मुख्य पंचांच्या माध्यमातून जमिनीला दोन्ही हात समांतर करत चेंडू वाईड आहे, चेंडू स्वैर आहे असं घोषित केलं गेलं. धावफलकावर 1 धावेची भर पडली. धावफलकावर 15 धावा नोंदविल्या गेल्या. निश्चितच खेळ कसा आहे, खेळ कसा आहे, खेळ कशा प्रकारचा आहे या ठिकाणी या प्रत्येक गोष्टीची नोंद घेऊन, या प्रत्येक गोष्टीची ओळख घेऊनच क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. कारण 68 धावांचा डोंगर समोर आहे. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळी देखील चांगला फटका. नक्कीच जर पाहिलं तर लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत आणखी एक धाव या ठिकाणी धावून पूर्ण केली जाते. पॉवर प्ले पहिलं या ठिकाणी संपलं होतं. अंतिमचा 8 धावांचं षटक दीपेशच्या माध्यमातून फेकलेलं आपण पाहिलं. दुसरा पॉवर प्ले म्हणजे 38 सर्कलच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक वाढवला गेला, ज्याला आपण जर पाहिलं तर डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये उभं केलंय. आणि असं असताना निश्चितच जर पाहिलं तर अंतिम काही षटकांमध्ये किती धावा येणार या प्रत्येक गोष्टीचं समीकरण पाहिलं जाईल. पुढचा चेंडू पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. या ठिकाणी चेंडू हवेत आहे, मोठा फटका आलाय. फलंदाज आकाशच्या बॅट मधून आसमानी फटका. चेंडू जाईल लॉंग ऑन, सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. पुढचा चेंडू यावेळी मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. निश्चित रूपानं निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावफलक या ठिकाणी स्थिरावत आहे आणि दुसऱ्या षटकाचा खेळ या स्थितीत दुसरं षटक देखील समाप्त होत आहे. 2 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 14 धावा आल्या. 22 धावा धावफलकावर आहेत 2 षटकांच्या अखेरीस. आपण जर पाहिलं तर निश्चित रूपानं सिया 11 जोगेश्वरी आवाज संघाच्या. आणि असं असताना कशा प्रकारचा खेळ आता केला जाईल, कारण 2 षटकांचा खेळ, 2 षटकांचा जर आपण विचार केला तर निश्चित रूपानं जर 22 धावा धावफलकावर असतील तर 68 मधून 22 गेल्या 46 धावा उरतात. मग 18 चेंडू 46 धावांचं आव्हान जर असेल तर 18 चेंडू 46 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील. निश्चित रूपानं भाईजान प्रतिषटक 15.33 ची सरासरी या ठिकाणी घ्यावी लागेल. 15.33 म्हटलं की प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे फटके हे 100% मारावेच लागतील. आणि असं असताना 2 मोठे फटके जर मारायचे झाले तर एक षटक त्यातलं दीपेशचं येईल. मग दीपेशवर कशा प्रकारचं आक्रमण करायचं, त्यानंतर जर पाहिलं तर कशा प्रकारे टार्गेट ठेवायचं, प्रत्येक गोष्टीचा या ठिकाणी विचार करूनच गोलंदाजी करावी लागेल आणि विचार करूनच फलंदाजी करावी लागेल दोनही संघांना. कारण या मैदानाच्या व्यूहरचनेचा आपण विचार पाहिला तर 46 रन्स इन 3 ओव्हर्स इट्स नॉट अ बिग डील फॉर सिया 11 जोगेश्वरी आवास. आणि असं असताना निश्चित रूपानं या मैदानावर खेळत असताना ज्या प्रकारे मागच्या इनिंगमध्ये पहिल्या 2 षटकांनंतर जी हाणामारी झाली होती तीच हाणामारी कुठेतरी जर पाहिलं तर नागेश्वर आवाज संघाच्या फायद्यात पडली. आणि तीच हाणामारी या ठिकाणी सिया 11 जोगेश्वरी आवाज संघाच्या माध्यमातून देखील होणार का हे पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडवर आपण सर्वेशला पुन्हा एकदा पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपेश घरत आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. दीपेश घरतकडे चांगली लय आहे, चांगला टप्पा आहे, चांगली चेंडू टाकण्याची क्षमता आहे. आणि असं असताना दीपेश घरत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू हलक्या हातानं नक्कीच जर पाहिलं तर गॅप मध्ये काढण्याचा प्रयत्न होता. आणि या प्रकारची चतुराई, या प्रकारची चपळता आणि या प्रकारचं चातुर्य दाखवणं गरजेचं आहे. कारण दीपेश घरतवर आक्रमण करणं सोपी गोष्ट नाही आहे. त्याचे चेंडू चांगल्या टप्प्यावर पडतील, त्याचे चेंडू चांगल्या प्रकारे जर पाहिलं तर
उसळी घेतील आणि असं असताना त्याच्या चेंडूंवर आक्रमण करायचं असेल तर मग षटकारांपेक्षा कुठेतरी गॅपमध्ये ढकलून सिंगल डबलचा खेळ, चौकार मारला एखादा तरी देखील 12-13 धावा आपल्याला षटकामध्ये जोडता येऊ शकतात. आणि याच गोष्टीची ओळख, याच गोष्टीचा विचार करून या ठिकाणी क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा येत आहेत. धावफलकावर आपण पाहिलं तर 24 धावा आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा दीपेश सज्ज होईल. यावेळी सरळ बॅटनं अप्रतिम फटका आलाय लॉंग ऑन रिजनला, परंतु क्षेत्ररक्षक आहे. एक धाव धावून पूर्ण केली गेली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर आपण जर पाहिलं तर 25 धावा आहेत. त्या म्हणजे CI11 जोगेश्वरी आवाज संघाच्या. निश्चितच आकाश आहे ज्याने एक षटकार लगावलाय आणि आकाशनं जर षटकार लगावला असेल तर त्याच्याकडे मोमेंटम आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे कॅलिबर आहे, त्याच्याकडे पोटेन्शियल आहे, त्याच्याकडे ताकद आहे. आणि असं असताना ही ताकद या ठिकाणी दीपेशवर दाखवता येईल का? कारण दीपेशचा चेंडू जर पाहिला तर अगदी सरळ येतोय पण अप्रतिम टप्प्यावर येतोय. यावेळी देखील अप्रतिम टप्पा आपण पाहिला. कव्हर ड्राईव्ह केलाय चेंडूला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एक्स्ट्रा कव्हरला 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक जो होता त्यानं जोपर्यंत चेंडू अडवला तोपर्यंत फक्त एकच धाव खर्च झाली. म्हणजे पहिल्या 3 चेंडूंवर 4 धावा पुन्हा एकदा दीपेशनं खर्च केलेल्या आपण पाहिल्या. अप्रतिम संतुलित गोलंदाजी या ठिकाणी दीपेशची पाहिली आणि असं असताना पुन्हा एकदा सर्वेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू शफल झाला होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडूला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये ढकललं गेलं. एक धाव धावून पूर्ण केली गेली. या सिंगल डबलनं खेळ पुढे जाणार नाही आहे. 27 धावा धावफलकावर आहेत. 68 धावांचं लक्ष आहे आणि असं असताना 68 धावांचं लक्ष घेऊन उतरलेल्या CI11 जोगेश्वरी आवाज संघाला अजूनही 41 धावांचा पल्ला गाठायचा आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा दीपेश घरत गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट पिच चेंडू होता, चांगला फटका. निश्चित रूपानं या फटक्याची गरज आहे आणि तो फटका जर पाहिला तर इथे मात्र आलाय तो म्हणजेच CI11 जोगेश्वरी आवाज संघासाठी. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. 37 धावांची अजूनही गरज. येणारे 13 चेंडू असतील आणि निश्चित रूपानं दीपेशवर हा जो चौकार लगावला गेलाय त्यामुळे कुठेतरी मोमेंटम आलाय. अंतिम चेंडूवर मोठा फटका सामन्यामध्ये रंग देऊ शकतो, रंगत देऊ शकतो आणि तो मोठा फटका नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी आलाय आणि याच फटक्याची गरज होती. याच फटक्याची जर पाहिलं तर जरूरत इथे मात्र CI11 जोगेश्वरी आवाज संघाला होते आणि तो फटका फलंदाज आकाशच्या बॅटमधून आलाय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. भाईजान काय सांगितलं होतं? 15.33 ची सरासरी गरजेची होती. या षटकामध्ये किती धावा आल्या? अगदी शेवटच्या 4 चेंडूंवर 4च धावा होत्या, पण नंतरच्या जर 5 धावा होत्या, नाही 4 धावा होत्या आणि त्याच्यानंतरच्या जर पाहिलं 5 धावा होत्या पहिल्या 4 चेंडू. नंतरच्या जर 2 चेंडूंवर पाहिलं तर 10 धावा आल्या. याला क्रिकेट म्हणतात. 31 धावांची गरज 12 चेंडूंवर. दादा चेसिंगचा नियम कसा आहे? कंपल्सरी चेस करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे 12 चेंडू 31 धावा या काढणंच आहेत. इथे मात्र कंपल्सरी चेस असेल, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. त्याला घाई करायची पंच, आपण जरा इंटरफेअर करा मध्ये. आपण टायमिंग लावलेला आहे इथं. चला 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 चला. 12 चेंडू 31 धावांची गरज. फलंदाजी अप्रतिम करतोय आकाश. निश्चित रूपानं 2 चौकार 2 षटकार लगावतोय आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर 2 सिंगल 1 डबल देखील काढतोय. म्हणजे नाही म्हणालात तरी आकाश आता आपण पाहिलं तर 24 धावांवर एकटा नाबाद खेळतोय. म्हणजे अप्रतिम फलंदाजी आहे. 37 मधल्या एकट्या आकाशच्या आपण 24 धावा पाहतोय. म्हणजे निश्चितच अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी आकाशच्या माध्यमातून केलं जात आहे. आकाशच्या माध्यमातून अप्रतिम खेळ या ठिकाणी केला जातोय आणि असं असताना गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज समीर आलाय. समीर पारकर का
तोच समीर पारकर ज्यानं फलंदाजीमध्ये आपलं कौशल्य दाखवलं होतं आणि तोच समीर पारकर या ठिकाणी गोलंदाजीमध्ये ती कामगिरी पुन्हा एकदा करून दाखवणार का हे पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडवर आता मात्र सर्वेश असेल. सर्वेश काय करणार? मोठे फटके सर्वेशकडे देखील आहेत, परंतु सर्वेश स्वतः इनिशिएटिव्ह घेणार की सर्वेश जर पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडवर उभा राहून आकाश कसं मारतोय, कसं करतोय, कशा प्रकारे खेळ करतोय, कशा प्रकारे आपल्या संघाला या परिस्थितीतून बाहेर काढतोय हे बघणार. दोनही संघांच्या बाजूनं समसमान अजूनही सामना आहे आणि असं असताना प्रमुख गोलंदाज दीपेशची आणि गीतेशची षटकांचा स्पेल जो आहे तो स्पेल या ठिकाणी पूर्ण झालाय. समीर पारकर गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू फुल टॉस चेंडूला अप्रतिमरित्या डीप मिड विकेटच्या वरून पाठवलाय. सीमा रेषा पार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. भाईजान बघा ना मागच्या इनिंग मध्ये काय झालं होतं. तिसऱ्या इनिंग नंतर किंवा तिसऱ्या ओव्हर नंतर आपण जर पाहिलं तर मोमेंटम शिफ्ट झालं होतं आणि तेच मोमेंटम या ठिकाणी शिफ्ट होताना आपण पाहतोय. तिसऱ्या ओव्हर नंतर ज्या प्रकारे दीपेशवर आक्रमण केलं तेच आक्रमण समीर पारकर कायम ठेवतोय. चेंडूवर षटकार आलाय. धाव फलकावर जर पाहिलं तर 43 धावा, 25 धावांची गरज. पुढचा चेंडू यावेळी ओव्हरपिच चेंडूला पाठवून दिलाय पुन्हा एकदा. काऊ कॉर्नर. सीमा रेषा पार. थँक्यू डीजे. काय फटकेबाजी केली. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. समीर पारकरवर ज्या प्रकारे टोल वसूल केला जातोय खऱ्या अर्थानं मागच्या इनिंग मध्ये समीरनं जे केलं होतं, जे मारलं होतं त्याचं हे प्रत्युत्तर आहे. फलंदाज सर्वेश आकाशनं या ठिकाणी अप्रतिम कामगिरी केली आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी सर्वेशनं देखील तीच कामगिरी कायम ठेवलेली पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर समीर सज्ज. षटकारांची हॅट्रिक होणार का? नक्कीच नाही. चेंडू हवेत अडकलाय. झेल खाली स्वतः गोलंदाज आणि इथे मात्र फलंदाज सर्वेश. बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. थैंक यू डीजे. ईट का जवाब पत्थर से देना किसे कहते हैं, इसे कहते हैं. परंतु 24 धावांची खेळी करून सर्वेश बाद झालाय. सर्वेशसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी सर्वेशच्या माध्यमातून खेळलं गेलंय. 24 धावांची खेळी केली. सर्वेश बाद झाला. सर्वेश बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अमोल आलाय आणि आता अमोल कशा प्रकारची कामगिरी करणार. 3 चेंडू झालेत ना, म्हणजे 9 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. अजून 9 चेंडू 19 धावांची गरज म्हणजे आव्हान कठीण नाही आहे. आणि सोन्या दादा आपला संघ आहे. निश्चित रूपानं निवडीच्या वेळी काहीतरी चांगली कामगिरी केली असेल म्हणूनच तर पाहिलं तर संघाला एवढा चांगला निवडलाय. कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाणार. सोन्या म्हात्रे यांचा संघ आणि समोर जर पाहिलं तर नागेश्वर आवास ओनर विजयजी म्हात्रे यांचा हा संघ आहे. निश्चित रूपानं कशा प्रकारचा क्रिकेट या ठिकाणी खेळला जातोय. 9 चेंडू 19 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज समीर. अमोल साठी चांगला फटका. सरळ आला. एक फिल्डर नाही आहे परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. गॅप मध्ये चेंडू ढकलला होता पण 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. त्या म्हणजेच क्षेत्ररक्षक दीपेश होता का. दीपेशनं चांगला खेळाडू आहे दीपेश. ओवीचा टीम आहे ना. ओवीची आल्या आल्या भाईजान आपल्याला नाश्त्याची सोय देखील तिने केली होती. 2 धावा आल्यात. 17 धावांची गरज. 8 चेंडू या ठिकाणी अजूनही बाकी आहेत. समीर पारकरवर आक्रमण चढवलंय. अमोल नवीन फलंदाज आलाय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. हो लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. पंचांचा इशारा. ICC लॉ नंबर 22 च्या हिशोबानं पॉपिंग क्रीजच्या बाहेर पडलेला हा चेंडू आहे आणि या चेंडूला पंचांच्या माध्यमातून नो घोषित केला जातोय. पॉपिंग क्रीजच्या बाहेर आहे ना पंच चेंडू.
पंच काय? यस यस, डिसिजन रिव्हर्स केलाय. वाईड चेंडू या ठिकाणी घोषित केलाय. जे काही असेल पण एक धाव मात्र या ठिकाणी खात्यात नोंदविली गेले CI11 जोगेश्वरी आवाज संघाच्या. आपण पाहिलं तर 4 चेंडू फेकले गेले. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज, अजूनही चेंडू असतील 8, म्हणजे 15.33 ची सरासरी कुठेतरी आता जर पाहिलं तर 12 वर आली. एक इथून मोठा फटका आला जोगेश्वरी आवाज संघ इथे मात्र आलाय सामन्यात 100% आपण म्हणू शकतो. पण 2 चांगले चेंडू इथे जर पडले आता समीरच्या माध्यमातून तर नक्कीच नागेश्वर आवाज संघाला संधी आहे. यावेळी चांगला चेंडू होता. नक्कीच जर पाहिलं तर अलॉंग द कार्पेट खेळून काढला तो, म्हणजेच वाईडिश लॉंग ऑफ रिझनला. तिथे मात्र एक धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या सहाय्यानं आपण जर पाहिलं तर धाव फलकावर 53 धावा नोंदविल्या गेल्या. जिंकण्यासाठी 15 धावांची अजूनही गरज आहे. येणारे चेंडू असतील 7. इथूनही सामना फिरला जाऊ शकतो, इथूनही सामना फिरवला जाऊ शकतो. दोनही संघ, कुठलाही संघ या ठिकाणी विजयी होऊ शकतो. आणि हा विजय जर मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी कशा प्रकारची खेळी केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. अंतिम चेंडू समीरच्या माध्यमातून फलंदाज आकाशसाठी. आकाश चांगली खेळी करतोय. आकाश टिकलाय. आकाशनं मोमेंटम फिरवलंय आणि तोच आकाश या ठिकाणी अंतिम चेंडूवर काय करणार. पुढचा चेंडू अप्रतिम फटका, इनसाइड आउट, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल. 1 बाव, सीमा रेषा पार. आकाशनं आसमान दाखवलंय. आकाशनं सामना फिरवलाय. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. 57 धावा धाव फलकावर आहेत. 6 चेंडू 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावांची गरज. पहिल्या 2 षटकांअखेर 22 धावा होत्या आणि त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये म्हणजे जर आपण पाहिलं तर 35 धावा आल्यात. 6 चेंडू 11 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर निश्चित रूपानं अंतिम षटक घेऊन आलेला गोलंदाज दीपक म्हात्रे. 6 चेंडू 11 धावांची गरज. दीपक म्हात्रेच्या हातामध्ये गोलंदाजीचा या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाजीची जबाबदारी दीपक म्हात्रेवर आहे. स्ट्राईक एंडवर अमोल आहे. 3 धावांवर नाबाद खेळतोय. पुढचा चेंडू घेऊन दीपक अमोल साठी. पहिला चेंडू लोवर फुल टॉस. झेलची संधी. हा झेल होणं गरजेचं आहे आणि झेल या ठिकाणी झालाय. नागेश्वर आवाज संघ पुन्हा एकदा सामन्यात येतोय. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. अमोल बाद झालाय. 5 चेंडू 11 धावांची गरज. आपण काय म्हणू शकतो या सामन्यामध्ये मोमेंटम कोणाकडे आहे आता. मोमेंटम नागेश्वर आवाज संघाकडे आलाय. पहिल्या चेंडूवर विकेट. नवीन बॅटर ऑन स्ट्राईक. या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या खेळपट्टीच्या व्यूहरचनेचा निश्चित रूपानं आढावा आणि या प्रत्येक गोष्टीचा आपण जर विचार केला तर गोलंदाजाकडे असलेला आलेला कॉन्फिडन्स म्हणजे मोमेंटम नागेश्वर आवाज संघाकडे आहे. पण CI11 जोगेश्वरी आवाज संघ एका चेंडूची गरज आहे फक्त मोमेंटम आपल्याकडे घेण्यासाठी आणि तो चेंडू या ठिकाणी येणार का. चला कमिटी मेंबर जा जरा. ॲज पर ICC रूल झेल जर बाद झाला असेल फलंदाज तर नवीन बॅटर स्ट्राईकवर येतो आणि हा नियम मला वाटते 5 वर्ष झाली बदललाय. त्याच्यामुळं निश्चित रूपानं हा नियम नाही आहे आपल्याकडे, कुठेच नाही आहे. हां यस यस तो नियम आहे का.
5 चेंडू 11 धावांची गरज. कंपल्सरी 11 धावा काढणं गरजेचं आहे. दीपक गोलंदाजी मार्कवर. दीपक उर्फ बाबू. नवीन फलंदाज मंदार गुरव ऑन स्ट्राईक या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आवास एव्हेंजर्स संघाचा खेमा देखील सज्ज होतोय. नाही असं असताना कशा प्रकारचा क्रिकेट खेळला जाणार. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपक उर्फ बाबू या ठिकाणी पाहायला मिळेल. पुढचा चेंडू मंदारसाठी अप्रतिमरित्या लोवर फुलटॉस स्वरूपाचा खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. चेंडूला हलक्या हातानं अलगदरित्या ढकलून दिलं, ते म्हणजेच कव्हर क्षेत्रामध्ये. तिथे एक धाव आली. एका धावेच्या सहाय्यानं 4 चेंडू 10 धावांची गरज. हार्ड हिटर आकाश ऑन स्ट्राईक. आकाश गुरव ऑन स्ट्राईक या ठिकाणी आपण पाहतोय. आणि असं असताना 4 चेंडू 10 धावा कशा प्रकारे चेस करून काढल्या जाणार आकाश गुरव या ठिकाणी दाखवून देईल. किंवा जर पाहिलं तर या डिफेंड कशा केल्या जाणार दीपक बाबू या ठिकाणी दाखवून जाईल. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा दीपक गोलंदाजी मार्कवर. आकाशसाठी पुढचा चेंडू. यावेळी मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. ओ हो, चांगला प्रयत्न झाला. पण इथे मात्र काय झालं, काय घडलं, काय बिघडलं. जागेवर उभा असता क्षेत्ररक्षक तरी देखील चेंडू अडवता येऊ शकला असता. पण असा असताना डाईव्ह मारायला गेला, चेंडू अडवायला गेला, चेंडू काही अडला नाही, चेंडू गेला चौकार. 3 चेंडू 6 धावांची गरज. अप्रतिम फलंदाजी कमॉन डीजे. थँक्यू डीजे. 3 चेंडू 6 धावांची गरज. 1 मॅन शो या ठिकाणी आकाशच्या माध्यमातून सुरू आहे. 1 मॅन शो करतोय आकाश. आकाशची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवा एकदा जोरदार. अप्रतिम क्रिकेट आकाशच्या माध्यमातून. 3 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. धावफलकावर एकंदरीत जर पाहिलं तर धावफलक 62 धावांवर आपण पाहतोय. या चेंडूवर सामना संपवला जाऊ शकतो, नक्कीच संपवला जाऊ शकतो. पण जर आकाशचा विकेट मिळवला तर या चेंडूवर काही होऊ शकतं. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज दीपक सज्ज होईल. नक्कीच जर पाहिलं तर चांगला चेंडू इनसाइड एज लागली. चेंडू जाऊन पॅड्सवर आदळला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आवास प्रीमियर लीगचं 3रं पर्व आणि 3ऱ्या पर्वामध्ये सामना कुठे येऊन थांबलाय भाईजान. 2 चेंडू 6 धावांवर येऊन थांबलाय. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज असं म्हटलं जातं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असं म्हटलं जातं. आणि या अनिश्चित खेळामध्ये कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जातंय या ठिकाणी दाखवून देत आहे दोन्ही संघ. नागेश्वर आवास, CI11 जोगेश्वरी आवास, दोन्ही संघांच्या माध्यमातून हा सामना खेळला जातोय. ग्रुप स्टेजचा सामना आहे, लीग फॉर्मॅट आहे, त्याच्यामुळं विजय पराजय तेवढा मॅटर करणार नाही आहे. पण असं असताना निश्चित रूपानं पहिल्या सामन्यात मिळवलेला विजय दोन्ही संघांना अगदी जर पाहिलं तर शेवटच्या दणक्यापासून वाचवणारा असणार आहे. पुढचा चेंडू. आहा, या ठिकाणी बघा सामन्याचा रंग, सामन्याचा जर पाहिलं तर मोमेंटम, सामन्याचं चित्र बदलणारा हा चेंडू. आकाश जो एका बाजूनं लढला होता त्याला मात्र इथं क्लीन बोल्ड केलंय बाबूच्या माध्यमातून. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज विवेक उर्फ विकी गायकवाड. विकीला काय करायचं आहे? विकीला म्हणायचं आहे जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली. आणि जोरदार बॅट फिरवायची आहे. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. 1 चेंडू 6 धावांची गरज. काय क्रिकेट खेळलं गेलंय, काय अप्रतिम खेळ केला गेलाय. षटकार लगावला तर CI11 जोगेश्वरी आवास, चेंडू चांगला टाकला तर नागेश्वर आवास. कोण जिंकणार या ठिकाणी? दीपक बाबूचं चेंडू. 6 धावांची गरज होती. खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूला मात्र इथं मिस केलंय. आणि अंतिमतः या सामन्यामध्ये विजयी झालाय नागेश्वर आवास संघ. एकदा जोरदार टाळ्या वाजवा नागेश्वर आवास संघाच्या या परफॉर्मन्स साठी, अप्रतिम क्रिकेट साठी. निश्चित रूपाने या ठिकाणी पराभव पत्करावा लागला CI11 जोगेश्वरी आवास संघाला, परंतु हा पराभव
हा शेवटचा नाही आहे. या ठिकाणी आणखी सामने आपल्याला खेळायचे आहेत. निश्चित रूपानं आणखी स्पर्धा बाकी आहे. परंतु असं असताना मात्र नागेश्वर आवाज संघानं अप्रतिम क्रिकेट खेळलं गेलं. या नागेश्वर आवाज संघाच्या माध्यमातून विनंती असेल यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये लगेचच आपण जॉईन व्हायचं आहे. लाईनीत जायचंय प्रणव. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।